गोफ पिणू बाई गोफ पिणू, अर्ध्या रात्री गोफ पिणू, घरे घ्या घरे पोटाला बरे, रोज खाईल त्याची म्हातारी म्हातारी मारे, मेलीच मेली कटकट गेली, उद्या मरायची ती आजच मेली. खूप स्वभावाने सुस्वभावी आहे, खूप छान आहे आणि खूप म्हणतात ना अगदी डेलिकेटली बोलणं आणि हंबली वागणं हे तिच्याकडनं शिकावं. खूप छान आहे ती. आणि पर्सनल कोण आवडले सेट वरती? खूप आहेत, सगळ्या आहेत ग. म्हणून म्हटलं पर्सनल एक. मी नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. आता आपण लक्ष्मीच्या पावलांवरती सेटवर आलो आणि एकदम सुंदर आहे माझ्यासोबत आहेत. दोन सुंदर आहे एकत्र, एक पिंक तर डार्क पिंक आणि एक बेबी पिंक आणि डार्क पिंक. बेबी आणि आय एम डार्क. कशा आहात? मस्त मजेत. आज एकदम मंगळागौरीचा खूप छान सिक्वेन्स सुरू आहे, पण इथे मगाशी मी बघितलं काहीतरी मंगळागौरीचे खेळ सुरू होतेच, तर तुम्ही बघून घाबरला की करायची इच्छा झाली? नाही करायची इच्छा झाली. आठवले जुने दिवस मंगळागौरीचे. मला त्यांचा उत्साह बघून मला वाटलं करावं असं, पण मी घाबरले बाबा. कारण बिचारी मगाशी ईशा असे ते चढलेले एकमेकांवरती, तर तिचं हे मला करायचंय का, म्हणतं नाही हे तुझं नाहीये, नको एवढं टेन्शन करूस. असं म्हणते ते खूप छान करतात ते सगळं, ते बघून कॉम्प्लेक्स येतो, एवढं छान करतात ते. हो ऍक्च्युली खरं सुंदर करतात त्यांचं. मला दोघींचे हे नेकलेस खूप वेगळे वाटतायत. का ते असे काहीतरी वेगळे पण आहेत? कारण त्या चांदेकर आहेत, त्या सोन्याच्या चांदीच्या हिऱ्यांच्या व्यापारी आहेत, त्यांच्या हातात अख्खा बिझनेस आहे. मी काय गरीब बिचारी, म्हणजे आमचं छोटंसं दुकान आहे, मिसळीचं स्टॉल आहे, आम्ही असं गरीबासारखे कपडे. पण ते किती सुंदर वाटते, त्याच्यात काहीतरी वेगळेपण आहे. सदाफुलीचा टाईप आहे का? कुठली फुली माहित नाही, पण फुललेली मी आहे. बाय आवडलंय मला. त्या दिवशी पण गोडवं काय माझ्यातच आहे. तुम्हाला तुमच्या एलिमेंट मधलं काय आवडलं? मला नथ सगळ्यात आवडते. सगळ्यात आवडतं. आणि आता तुम्ही तयारी झाली का मंगळागौरीची? कुठले खेळ खेळायचे? काहीतरी पूजा वगैरे सगळी सुरू होती, पूजा वगैरे झाली, आता खेळ खेळायला रेडी आहेत का तुम्ही सगळ्या? हो आहोत ना. कॉम्पिटिशन लागली की नाही दोघींमध्ये? ऍक्च्युली जोडी एकदम छान आहे दोघींची. जोडी आहे छान, पण कॉम्पिटिशन कोणामध्ये असेल ते तुम्हाला प्रत्यक्ष स्टार प्रवाहावर बघावं लागेल. लक्ष्मीच्या पावलांनी ह्या 18 ते 25 रात्री 9:30 वाजता तुम्हाला त्या एपिसोड्स मध्ये कळेल. पण मला हिंट हवी आहे, काहीतरी कॉम्पिटिशन आहे असं जाणवतं. नक्कीच वाढणार आहे. जे तुम्ही आतापर्यंत बघत आलाय त्याच्यात काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे आणि आनंद तर नक्कीच होणार आहे प्रेक्षकांना. ही सगळ्यांचे चेहरे बघून आनंद होतो. तुम्ही मगाशी म्हणाल की मंगळागौरीचे जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. ऍक्च्युली काय होते त्या आठवणी? मंगळागौरीचे खेळ म्हणजे मला तर वाटतं पूर्वी खूप खेळले जायचे आणि सगळ्या स्त्रिया खेळायचे. एक्सरसाइज व्यायाम जो आत्ता करायला लागतो तो मंगळागौरीच्या खेळात सगळे जे ग्रुप खेळतात आणि आम्ही खेळलेलो आहोत. तुमच्या आवडतं कुठला खेळ? अगं सासूबाई काय म्हणतात सुनबाई, तो एक मस्त प्रकार आहे आणि त्या चक्रव्यूहात अडकला जातो आणि बाहेर पडायचंय. मज्जा येते त्याच्यात. आज मज्जाच करणार आहे म्हणजे तुम्ही. कालपासून सूर्य मजा. ताई तुमचा आवडता खेळ कुठला मग? चिम्मा सोप्पा. आपण सोपे खेळ खेळतो. गोफिणू पण मस्त आहे. तुम्हाला बोलता येतो? हो. गोफ पिणू बाई गोफ पिणू, अर्ध्या रात्री गोफ पिणू, घरे घ्या घरे पोटाला बरे, रोज खाईल त्याची म्हातारी मारे, मेलीच मेली कटकट गेली, उद्या मरायची ती आजच मेली. बापरे किती छान आहे. आता ऍक्च्युली विसरण्यात आलंय थोडं, पण काही लोकांमुळे ते जपून राहिले. आपण एक गेम खेळूया, त्याच्यामध्ये मी तुम्हाला मंगळागौरीच्या खेळांची नावं सांगणार, सॉरी एक्सप्लेनेशन देणार, तुम्हाला ओळखायचे कुठला खेळ आहे हा. ठीक आहे? जो टिपऱ्यांनी खेळतो तो खेळ. लाट्या बाई लाट्या. सासू सुनेचं भांडण. अगं सासूबाईचं काय म्हणतात सुनबाई. ओके. ज्याच्या अतिशय लोकप्रिय नृत्य आहे. या स्त्रिया मोठ्या समूहांमध्ये किंवा जोडीने वेगाने फिरून नृत्य करतात. बोंडला फुगडी. यामध्ये स्त्रिया टाळ्या वाजवतात आणि गोलाकार फिरत नृत्य करतात. टिपऱ्या नाही, जिम्मा. सोप्पा, माझ्यासाठी सोप्पा. यामध्ये बसलेल्या अवस्थेत फुगडी खेळली जाते. फुगडी. यात फिरण्याची वेगळी पद्धत असते आणि त्यामध्ये फुगडी घातली जाते. रिक्षाची ती फुगडी ना? नाही. बस फुगडी. फिरून जी फुगडी घालतो आपण ती भिंगरी फुगडी. तिघींमध्ये खेळतात ती.
तिला रिक्षा फुगडी पण म्हणतात. नव्हतं माहिती, sorry. 3 चाकांची म्हणून 3 जण. अपग्रेड झाले जरा. ओके. ते रिक्षावाला गाणं आलं ना तेव्हापासून ती रिक्षा फुगडी. ती रिक्षा पुढे अपग्रेड झालीये. काही सेन्स ऑफ ह्युमर जेवल्यात त्या. मी आता जेवले ना, आता माझा सेन्स ऑफ ह्युमर असा जागा झालाय. ओके. नेक्स्ट बसून फुगडी घालणे, बस फुगडी झालेलं आहे आपलं. यात लाकडी ठोकळ्यांची रचना करून ती खाली पाडली जाते आणि पुन्हा रचली जाते. ऍक्च्युली हा खेळ आहे. तो झेंगा बिंगा काय म्हणतात ते? नाही. मग लाकडी ठेवतो आणि मागून असं फेकून मारतो आपण. हा, त्याला लागलंच पाहिजे त्या, किंवा दगडांचा पण खेळ आहे. लगोरी. लगोरी. येस. टिपऱ्या वापरून यात दोरीचा वापर केला जातो. दोरीच्या उड्या. हा. बापरे, ह्यांच्याकडे खूप नॉलेज आहे आणि मला असं झालंय की माझं नॉलेज कमी पडतं, मी बंद करते मोबाईल. थँक्यू सो मच. पण मला सांगा, आता एवढा सगळा सुंदर माहोल, एकमेकींना एक कॉम्प्लिमेंट द्यायची आणि तुमचा पर्सनल फेवरेट कोण आहे छान दिसणार ते पण सांगायचं. मला तर किशोताई खूप भारी वाटते. बाकीचे सगळ्याच दिसतात पण ती खूप एनर्जेटिक आहे. आणि तुमचं पर्सनल कोण आवडतं सेटवरती? हा सुंदर दिसतं असं कोणाला कॉम्प्लिमेंट द्या? दीपाली बानसरे. ताई तुम्ही ह्यांना कॉम्प्लिमेंट द्या आणि पर्सनल सांगा. ती खूप स्वभावाने सुस्वभावी आहे, खूप छान आहे आणि खूप म्हणतात ना अगदी डेलिकेटली बोलणं आणि हंबली वागणं ते तिच्याकडनं शिकावं. खूप छान आहे ती. आणि पर्सनल कोण आवडले सेटवरती? खूप आहेत, सगळ्या आहेत ग. म्हणून म्हटलं पर्सनल एक. मी मैं अपनी फेवरेट हूँ. मी सेफ खेळणार आहे. मैं अपनी फेवरेट हूँ. मला म्हणून किशोरी ताईंसोबत खरंच मजा येते. आम्ही गेल्या वेळी एकत्र बसलेलो जेवायला आणि आमची वेगळीच मजा सुरू होती. आणि जेव्हा आमची शांतता झाली तेव्हा जाणून आमचाच आवाज आहे. हो, सगळी शांतता होती आणि आमचेच आवाज येत होते सारखे. चला, आपण आदेश दादा आले आज अँकरिंग करायला, त्यांच्याबद्दल काय बोलाल? आणि मी असं ऐकलं की तुम्ही गप्पा मारत होता तुमच्या कॉलेजच्या दिवसातल्या. हो, काय होत्या त्या? कारण का आदेश आणि मी वा वा वा, या चालेल. आदेश आणि मी आम्ही आदेश आणि मी आम्ही जुने मित्रमैत्रिणी कॉलेज पासूनचे, रुपारेल कॉलेज पासूनचे. आणि तुमच्या अशा गप्पा चांगल्या सुरू होत्या आणि असं वाटेल फ्रेंडशिप डे सेलिब्रेट होते गोल्डन डेज. सगळ्या जुन्या आठवणी आम्ही बोलत होतो आणि सगळं रिवाईव्ह करत होतो, सगळे जुने दिवस. आता मुलगी पण आली, मुलगीला एक कॉम्प्लिमेंट द्या आणि आपण नक्षत्र. वा, ध्यान म्हणली नाही नशीब आहे. माझं ध्यान असं नाही म्हणली हे नशीब आहे. किशोरी ताईंना कॉम्प्लिमेंट द्या आपण. टाइमलेस ब्युटी. कारण ती तिच्या तरुणपणी तर आमच्या सगळ्यांची धंदे दुकान सगळं बंद केलं असतं आमच्या काळात असती तर, शपथ सांगते. पण मला ती तेव्हाही आवडायची आणि अजूनही आवडते. She's got such a prominent face. येस, तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना छान कॉम्प्लिमेंट दिला त्यासाठी थँक्यू सो मच माझ्याकडून. आणि खरंच थँक्यू, तुम्ही गप्पा मारल्या म्हणून. आता तुम्हाला सेटवर काम करायचंय. चला, थँक्यू, बाय बाय.